आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. आपण ज्या मठाच्या समोर बसलेलो आहे याला राजमठ म्हणतात. स्वामींचा या ठिकाणी 5 दिवस मुक्काम होता. 5 दिवसाच्या वास्तव्यानंतर स्वामी या ठिकाणी विहरणाला जात होते, जिथं आपला उपार आहे त्या ठिकाणी. मधलं स्थान आहे त्याला कविडिंब म्हणतात. स्वामी सोंडी म्हणून म्हणतात. पायऱ्याच्या दोन्ही बाजूनी उतरत्या अशा उतरंडी सारखं असतं, त्याला सोंडी म्हणत होते पूर्वी. स्वामी तिथे उभे राहिलेले आहे. तापी आणि पूर्णाचा संगम खालीच आहे. या तापी पूर्णाच्या संगमापासून कविडिंब नावाचे एक भक्त येत आहे. त्यांना स्वामींची मूर्त त्यांनी पाहिली आणि मूर्त पाहिल्यानंतर त्यांना द्वापार युगातला श्रीकृष्ण चक्रवर्ती, जसे काय खरोखर श्रीकृष्ण चक्रवर्ती ज्या ठिकाणी आहेत असा साक्षात्कार आमच्या स्वामींनी त्या कविडिंबाला दिलेला आहे. कविडिंबा स्वामींजवळ नाचत कुदत उल्हासात जसे आपण आलो तसं उल्हासात, अत्यंत उल्हासात तो स्वामींच्या जवळ आलेला आहे. त्याच्याजवळ एक काठी होती, त्याच्यावर खोल वेलबुट्टी काढलेली होती, त्याला चित्रीव काठी म्हणायची. आणि ही चित्रीव काठी स्वामींना त्यांनी अर्पण केली. स्वामींनी त्याला सुपारी वगैरे प्रसाद दिला. तेव्हा त्याचं जे वाक्य होत, त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव, तेव्हा बाईसा स्वामींच्या सोबत होती. बाईसा म्हणते, बाबा हा भक्त खूप मनोभावाने स्वामींच्या ठिकाणी बसलेला आहे. तेव्हा स्वामी म्हणतात, बाई हा भक्त इतर भक्तासारखा नव्हे. बाकीचे भक्त कसे आहेत दाखवण्यासाठी असतात, पण हा अंतकरणपूर्वक, सलोलू शब्द आलेला आहे त्याच्यात, म्हणजे अंतकरणपूर्वक स्वामींची भक्ती करतो आहे. त्याच्या अंतकरणात स्वामींची इच्छा आहे असा असलेला हा भक्त त्यांनी मनोभावाने स्वामी चक्रांच्या चरणी आपली भक्ती समर्पित केलेली आहे. आपण सुद्धा स्वामींना आपली भक्ती या ठिकाणी समर्पित करायची आहे. आपण या ठिकाणी आलो आहेत. आपण सर्व आपलं घरदार 2 दिवस त्याग करून पदयात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचलो आहे. तर आपला भाव सुद्धा त्या कविडिंबासारखा असावा. कविडिंबाप्रमाणे परमेश्वराने आपला भाव सुद्धा स्वीकार करावा अशी आम्ही परमेश्वराला विनंती करणारच आहे. असं इथली लीला आहे. दुसरे जे ज्या ठिकाणी आपला उपार आहे त्या ठिकाणी विहरण स्थान आहे. आणि महत्वाची गोष्ट, या ठिकाणी 2 अवताराचा संबंध आहे. आपण ज्या चांगदेवला आलेलो आहेत, या चांगदेवला 2 अवताराचा संबंध आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती आणि आमचे स्वामी. द्वापार युगामध्ये जेव्हा आमचे श्रीकृष्ण चक्रवर्ती रुक्मिणीचे हरण करण्याकरता गेले, अंबिकेच्या मंदिरातून जेव्हा रुक्मिणी हरण केलं तेव्हा या तापीच्या तीरी त्यांचं वास्तव्य राहिलेलं आहे. असं म्हणतात, आपण ज्या ठिकाणी वेळावसर करणार, उपार करणार, गावातलं जिथं त्या ठिकाणी म्हणजे विहरणस्थान स्वामींचं त्या ठिकाणी आलेले आहेत. तापी तटी जाताना सुद्धा आलेले आहेत आणि येताना सुद्धा इथूनच गेलेले आहे. म्हणून हे चांगदेव वासी भाग्यवान आहे ज्यांना 2 अवताराचा 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्ण चक्रवर्तीचा संबंध झाला. 800 वर्षापासून पूर्वी आमच्या स्वामींचा संबंध झाला. असं असलेलं 2 अवताराच्या माध्यमातून असलेलं हे चांगदेव, श्री क्षेत्र चांगदेव या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे. आतापर्यंत आपण भरपूर वेळेस आलो, खूप वेळेस चांगदेवला आलो, पण जवळजवळ 100 वेळेस बी आले असले तर आज एकदा झाले तर तुमच्या जीवनाचं भलं झालं. हे जे यात्रा आहेत हे आपल्याला आयुष्यभर
आठवण राहील. आणि असं नाही, पुढच्या वर्षी सुद्धा आपण सर्वांनी सज्ज राहायचंय. पुढच्या वर्षी सुद्धा आपण ही पदयात्रेला प्रारंभ करू. कारण लोकांना वाटत होतं की बुवा निघणार नाही, जाऊ शकणार नाही, तेही लोक या ठिकाणी पोहोचले. आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्याबद्दल एकदा टाळ्या वाजवा. हे खरोखर या ठिकाणी मनाभावाने केलं की देव या ठिकाणी पोहोचवतो, हा महत्वाचा भाग आहे. देवाच्या ठिकाणी आपली श्रद्धा असली की देव त्या ठिकाणी आपल्याला पोहोचवणार. फक्त पुढच्या वर्षी आपलं अंतर कमी होईल, 12 ते 13 किलोमीटर राहील दररोजचं. बस एवढंच राहील. आपण याच्या पलीकडे चालणार नाही. सर्वांसाठी सुखरूपासाठी ही व्यवस्था. दुसरी लीळा, स्वामी चक्रधरांचा मुक्काम इथं असताना स्वामी चक्रधर आणि मार्तंड नावाचे एक बाईसाचे भाचे होते. या तापी पूर्णाच्या संगमावर विहरणासाठी खाली गेलेले आहेत. तेव्हा धरण नव्हतं, त्याच्यामुळे दोन्ही पात्र रिकामे दिसायचे. स्वामी चक्रधरांचं आजही त्या ठिकाणी स्थान आहे संगमावर. त्या ठिकाणी स्वामी चक्रधर बसलेले असताना, मार्तंड जवळ असताना त्या पाण्यामधून ज्या देवता आहेत त्या देवता पाण्यातून बाहेर निघाल्या आणि प्रत्यक्ष त्या देवतेने आमच्या स्वामींची पूजा केली. हो, अनर्घ रत्नांनी स्वामींची पूजा केली. अनर्घ रत्नांनी स्वामींना ओवाळलं. मार्तंड पाहून थक्क झाला. आपल्या डोळ्यांनी देवतेचं स्वरूप दिसत नाही नक्कीच, परंतु स्वामींनी दिलेलं सामर्थ्य, स्वामींच्या असलेली कृपाशक्ती, त्याच्या डोळ्याच्या माध्यमातून त्यांनी देवतेचं स्वरूप या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि देवतेचं स्वरूप पाहून प्रत्यक्ष देवता स्वामींना ओवाळतात. म्हणजे परमेश्वर हा श्रेष्ठ आहे, देवता या परमेश्वराच्या दासी आहेत, असं या ठिकाणी प्रत्यक्ष परमेश्वराने दावून दिलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे, सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि ओवाळल्यानंतर स्वामी चक्रधरांना मार्तंडाने पाहिलं. मार्तंडाला स्वामी म्हणतात, तू बघितलं, पण घरी जाऊन बाईसाला सांगू नको की कोणीतरी ओवाळलं. पण तुम्हाला माहित आहे जीवाचा स्वभाव आहे, जे नाही सांगितलं ते जीव काय करतो, पहिल्यांदा करतो. जीवाचा स्वभाव आहे की जे नाही सांगितलं ते जीव पहिल्यांदा करतो. तो घरी आला, बाईसाला म्हणतो, स्वामींना देवतांनी ओवाळलं. आणि बाईसाला खूप वाईट वाटलं. आपण अशा अवसराला मुकलो, आपल्याला अवसर भेटला नाही पाहिला. स्वामींजवळ गेली, स्वामी मला तुम्ही टाळून टाकलं, मला त्या महाअवसराला बोलवलं नाही. स्वामींचा काही हरकत नाही, पुढच्या वेळेस पाहू. तिला काही गरज नव्हती. या मार्तंडाला सिद्ध करून दाखवायचं होतं, अरे बाबा देवता आणि परमेश्वर वेगळे आहेत. आणि बाईसा ही देवाचीच झालेली होती मुळातच, म्हणून तिला देवता परमेश्वर सांगण्याची गरज नव्हती. ज्याला कळत नाही त्याला परमेश्वर सांगत होते, जो पोहोचलेला आहे त्याला परत परत सांगणार नाही. म्हणून या मार्तंडाला या ठिकाणी चांगदेवच्या ठिकाणी ही अद्भुत अशी लीळा या तापीच्या पात्रात घडलेली आहे. इथं पायऱ्या होत्या पूर्वी, त्या पायऱ्याहून स्वामी गेले होते म्हणून त्या पायऱ्या सुद्धा नमस्कारी होत्या. आज एकही फायदे नाही, आज काही फायदा नाही. त्या काळच्या पायऱ्या आमच्या मानव लोकांनी काढून नेल्या. त्या पायऱ्या इथं होत्या, त्या पायऱ्या वंदन करायचे लोक, त्या पायऱ्यामधून स्वामी गेले जात येत होते. त्या पायऱ्याचा अंश सुद्धा आज नाही. आणि या तापी पूर्णाच्या मध्यभागी स्वामींचं स्थान आजही आहे, पण त्याच्यावर पाणी आहे. आपण इथूनच ते ही लीळा आपल्या डोळ्यात आठवावी आणि परमेश्वराला विनंती करावी, आम्हाला सुद्धा असा परत परत अवसराचा योग येऊ द्या. अवसराच्या माध्यमातून आमची भक्ती तुमच्याजवळ पोहोचू द्या, एवढी विनम्रपणे विनंती करावी अशी आशा करतो. आणि आपली ह्या चांगदेव गावाच्या संपूर्ण लीळा आपल्याला सांगितल्या आहे, आपण आठवणं गरजेचं आहे. कवी डिंबासारखं या ठिकाणी समारोप म्हणजे स्थानाच्या जवळ शेवटचा आपण हसून कुदून नाचून ती आपली भक्ती परमेश्वरापर्यंत पोहोचवावी अशी आशा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. दंडवत.